25 तारखेला आम्ही SRAच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. SRAच्या ऑफिसमध्ये पोहोचलो, आतमध्ये गेलो आतमध्ये. मागे कॅन्टीनच्या इथे आम्ही बसलेलो. आपला नंबर होता 14 आणि 15 टोकन नंबर. त्यामध्ये पण बरेच जण लाईनमध्ये उभे होते क्रमाक्रमाने. कोण आपला निमेश आहे, नंतर आपले तिवारी भाऊ आहेत, संजय दादा आहेत, गुप्ता राजू, ठीक आहे, हां गुप्ता आहे राजीव नगरचे, असे बरेच लोक. आपला तू पण होता ना दादा, पके दादा तू पण होतास ना? हां, असे 4-5 जण होते. बारी बारीने तिकडे उभे राहून आपला नंबर कधी येतोय याची वाट बघत होते. आणि प्रत्येक वेळेला फोनवरून आपल्याला सांगत होते की बाबा इतका नंबर आलाय. आणि आपली कमिटी कुठे बसली होती? पहिल्या माळ्यावर. त्यांना कोण सांगत होतं? बिल्डरचा माणूस. ठीक आहे, ज्या वेळेला 2 नंबर उरले त्यावेळेला बरोबर खाली आले. आम्ही ज्या वेळेला मग ह्या पूर्ण याच्यामध्ये काय झालं मी तुम्हाला सांगतो. जसं आम्ही गेलो, सगळ्या बायका बसलेल्या, आम्ही पोहोचलो. नंतर मी, संजय दादा, गोविंद दादा, योगेश, आम्ही सगळे म्हटलं की आता हा जरा वेळ आहे, 1-2 नंबर चालू आहेत, आपला नंबर 14वा 15वा आहे, थोडा वेळ लागेल. एक काम करूया आपण वरती. आता ही कमिटी म्हणतेच आहे ना की 15 दिवसात, 1 महिन्यात हा भाडं वाटणार आहे म्हणून. कोणाला 15, कोणाला 1 महिना. म्हटलं ठीक आहे, बघूया, ह्याने काहीतरी केलेलं असावं म्हणून इतक्या काय म्हणतात ते हिमतीने बोलते की 15-20 दिवसामध्ये भाडं वाटणार आहे म्हणून. तर आम्ही वरती गेलो फायनान्स डिपार्टमेंटला गेलो. साहेबांना भेटलो. साहेबांना बोललो की साहेब आम्ही असं आलो आहोत. साहेबांनी फाईल चेक केली. फाईल चेक केल्यावर साहेब बोलले की ह्याने तर काय केलेलंच नाही आहे. आम्ही म्हटलं असं कसं? हा तर म्हणतो 15-20 दिवसामध्ये लोकांना कमिटी फोन करून सांगते 15 दिवसात भाडं वाटणार आहे, 1 महिन्यात भाडं वाटणार आहे. आम्हाला तर फोन पण नाही करत भाडं वाटणार आहे म्हणून. ठीक आहे, तर मग हे काय आहे साहेब? ह्याने एक पण डॉक्युमेंट दिलेलं नाही आहे. बोलता हो बरोबर आहे, मला माहिती आहे. मी म्हटलं तुम्हीच सांगा, एकदम फास्ट ट्रॅकमध्ये जरी फक्त तुमच्या डिपार्टमेंटला ह्याला NOC घ्यायला किती दिवस लागतील? मी म्हटलं 15 दिवस लागतात. तर साहेब बोलले बरोबर आहे, मिनिमम 15 दिवस तर माझ्या इथेच लागतात. हा पुढची प्रोसिजर कधी करणार आहे? मला तर माहिती नाही बाबा. ठीक आहे. आणि हे सगळं बोलताना ते बोलले तुम्ही ह्याच्या आधी ह्याला बघितलं नव्हतं का निवडून देताना? मी म्हटलं शेवटी चूक आमचीच आहे, आम्हीच निवडून दिलं त्याला. ठीक आहे. हे बोलताना ज्या वेळेला एखादा अधिकारी बोलतो तर ते अधिकारी तर दूध खोळे नाही आहेत. ठीक आहे, त्यांच्या रोजच्या जीवनातलं हे कामं आहेत. जर एखादा अधिकारी माणूस ज्या वेळेला आपल्याला प्रश्न विचारतो की बाबा 9 महिन्यापासून हा करत नाही आहे, तर तुम्ही ज्या वेळेला 9 महिन्याआधी निवडून दिलं त्यावेळेला तुम्ही काय असं डोळे बंद करून निवडून दिलं? हा प्रश्न विचारला आपल्याला आपलं उत्तर मिळून जातं की बाबा कोणाला आपण आणून ठेवलं आहे आपल्या मानगुटीशी. ठीक आहे, आम्ही म्हटलं ठीक आहे, धन्यवाद साहेब, इतकी मदत केलीत आम्हाला, तुम्ही दाखवलं की बाबा आतापर्यंत ह्याने कुठपर्यंत काम केलेलं आहे की काही केलेलंच नाही आहे. 8 डिसेंबरला पहिली नोटीस गेली होती की बाबा पेपर दाखव, 8 डिसेंबर 2023. आणि त्याच्यानंतर दुसरी गेली 1 जानेवारी 2024. मग पहिल्या नोटीस गेले तेव्हापासूनच आता तारीख मोजा, डिसेंबरपासून जून महिना आला. ठीक आहे, 6 महिने झाले. 6 महिन्यात त्याने काही केलेलं नाही. ठीक आहे, तर तिथून मग आम्ही म्हटलं की जाऊ दे, ह्याचं काय करणाऱ्यातलं नाही, हा काय करणाऱ्यातला वाटत तर नाही, पण बघू. खाली आलो तोपर्यंत आपला नंबर आला होता. ठीक आहे. कमिटी मेंबर तिकडे आले. पण आपण सांगितलं त्यांना की तुम्ही पण लेटर काढा आहे. हो हां, तर आपण तिकडे त्यांना रिक्वेस्ट सुद्धा केली आपल्यातर्फे. आम्ही रिक्वेस्ट केली तिकडे साहेबांना की साहेब बघा तुमच्याकडून 2 लेटर गेलेले आहेत. तर साहेब म्हणाले की हो 2 लेटर गेलेले आहेत, ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही तर काही करू नाही शकत. म्हटलं तुम्ही जास्त काही करा किंवा ह्याच्यावरती काही ॲक्शन घ्या, हा तुम्हाला जर राईट नसेल, त्याचा हक्क नसेल, तर एक काम करा, तुम्ही अजून एक नोटीस तरी इश्यू करू शकता. तर ते बोलले ठीक आहे, तुम्ही म्हणताय इतके महिने हा काम नाही करत आहे, तर आम्ही एखादी नोटीस इश्यू करू ह्याला, अजून एक नोटीस की बाबा तू एवढे डॉक्युमेंट जे उरलेले आहेत ते तू का जमा केलेले नाही. ठीक आहे, तर मला वाटतं की साहेब जसे म्हणालेले तसे त्यांनी ह्या हफ्त्यामध्ये कदाचित ते नोटीस इश्यू करतील सुद्धा. आणि जर ती केली असेल तर आपल्याला ते कळेल सुद्धा SRA. ठीक आहे, तर ते एक चांगली गोष्ट झाली वर जाऊन की बाबा ते बोलले की आम्ही नोटीस इश्यू करू. तिथून खाली आलो तसा नंबर आला. सगळे आपले सभासद तिकडे अगदी घोळका करून होता, पूर्ण भरूनच गेलेलं ते. आणि तिकडे सिक्युरिटी हैराण झालेली की बाबा अरे रिकामी करा, एवढी माणसं घेऊन आला. कदाचित हीच ताकद आहे आपली. ठीक आहे, इतके जण जातात ती. तर मग आपण काही ठराविक लोकांना ठरवलं होतं की
की बाबा इतके ठराविक लोक आपण आतमध्ये जाऊ, बाकीच्यांनी आपण मागे थांबूया, जे पण काही असेल आपण येऊन सांगू. तर त्या पूर्ण ह्याच्यामध्ये कमिटी मेंबर तिकडे उभे होते. ठीक आहे, कमिटी मेंबर उभे होते, आम्ही शांतपणे उभे होतो. गणेश गोरे, बिल्डर गणेश गोरे तिकडे उभे होते. सिक्युरिटीला कमिटीचे अध्यक्ष महेश मोरजकर काय बोलतात, ऐका इकडे ना सभासद नाही आहेत, जे सभासद नाहीत ना त्यांना आत घेऊ नका. म्हटलं ठीक आहे, किती बोलता बघूया ना, आतमध्ये गेल्यावरती पाहू. ठीक आहे, जे सभासद नाहीत त्यांना आत घेऊ नका. बघा तुमची मुलं तुमच्या मुलांना आतमध्ये घेऊन जायला ते लोक बोलतात, आत घेऊन जाऊ देऊ नका. ठीक आहे, नाही आणि घेऊ, त्यांना माहिती आहे ना सभासद आत गेले तर सभासद थोडी प्रश्न विचारणार सभासदांची मुलं, कारण आम्हीच तयारी केली आहे ना त्यांच्या विरोधात. मग चोर को आखिर चोरी छुपाने के लिए कुछ तो चाहिए ना. चोरी जर लपवायची तो चोर तो ऐसा ही करेगा. ठीक आहे, वो छुपाने के लिए देखेगा. मग आम्हाला कळलं की इथूनच त्यांचं चालू झालेलं आहे. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, आपण ज्यावेळेला आत हे जर नाही पाठवलं तर मग आपण बघू की काय करायचं. ठीक आहे, पण असं काही झालं नाही. आम्ही सरळ आतमध्ये गेलो. मी होता, योगेश होता, विजयदादा होता. ठीक आहे, या ताई होत्या, तुम्ही पण होता आतमध्ये, आजी होत्या. ठीक आहे, महाडिक त्यांच्या आई, या सगळ्या होत्या. आम्ही आतमध्ये बसलो. पहिली हिअरिंग झाली कमिटीबद्दलची. ठीक आहे, कमिटीला पहिला प्रश्न विचारला, तुम्हाला काय म्हणायचं आहे. पहिला प्रश्न हाच, चला तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आलेली आहे, कमिटी तुम्हाला काय म्हणायचं आहे. कमिटीचं उत्तर आलं, आम्हाला लेटरच आलं नाही. काय, आम्हाला लेटरच आलं नाही. इतकं तोंडावर खोटं बोलणारी कमिटी आम्ही तरी पाहिली नव्हती. ठीक आहे, मुलांनी इकडे येऊन तुमच्या दारावर लेटर, तुमच्या दारावर येऊन तुम्हाला आधी सांगितलं की उद्या तुमची हिअरिंग आहे तर उद्या तुम्हाला यायला लागेल, आणि नंतर चिटकवून सुद्धा गेलेले तुमच्या ऑफिसच्या बाहेर, जे ऑफिस बंदच असतं त्याच्या बाहेर. ठीक आहे, तर आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्यांना ते लेटर पोचवलं. त्यांच्या पर्सनल नंबरवर सुद्धा पाठवलं. ठीक आहे, की बाबा तुम्ही जर असं चेक केलं नसेल ना, तुमच्या व्हॉट्सअपवर पण पाठवलेलं आहे, आणि जर व्हॉट्सअपवर नाही पाठवलं ना तर तुमच्या ईमेलवरती पाठवलेलं आहे. ठीक आहे, ते ईमेलवरती पाठवलेलं आहे, तर तुम्ही नाकारू नाही सर. तर त्या मॅडमना समजलं. मॅडम बोलल्या की अच्छा ठीक आहे, तुम्हाला लेटर नाही आलं असं बोलताय. तर आम्ही बोललो की आम्हाला लेटरच आमच्या 29 तारखेला कालच आमच्या हातात आलं आहे, तर ते आम्ही तसं दिलं आहे ह्यांना, हे नाकारू शकत नाही, आपल्याकडे पुरावे होते. त्याच्यावरती मॅडमने म्हटलं हां तुम्हाला काय बोलायचं आहे. तर आपली कमिटी एकदम तयार होती. काय, तर वकिलाचं पत्र घेऊ. जर तुम्हाला लेटर आलं नव्हतं हां तर मग ते मॅडमने पण विचारलं लेटर आलं नव्हतं तर तुम्ही आले कसे. त्याच्यावर तर काय बोलले नाही. त्यांना माहिती होतं ना त्या लेटरवर लिहिलेलं सगळ्यात शेवटी, जर तुम्ही आला नाहीत तर तुमचं काही उत्तर नाही आहे असं समजून आम्ही पुढची कार्यवाही करू. ठीक आहे, तर त्या पुढच्या कार्यवाहीला घाबरून म्हणून त्या वकिलाचं 1 दिवसाचं लेटर लगेच, ते काय लेटर द्यायला त्या वकिलाला काय आहे, तर बिल्डरचाच तर वकील आहे तो. ठीक आहे, तो काय ह्यांचा वकील नाही आहे, तो बिल्डरचाच वकील आहे. ते काय लगेच आपलं लेटर दिलं की मॅडम आमचे वकील गेलेत बाहेर 10-15 दिवसांसाठी फिरायला, त्यांना पण माहिती असावं की आता आपली हिअरिंग लागणार म्हणून फिरायला गेले असतील, हरकत नाही. तर मग मॅडम म्हणाले अच्छा ठीक आहे. तर मग वकिलाची होती का, अच्छा वकिलाची सही होती. काय म्हणतात ते त्यांनी पाठवलं असेल, यांनी काय प्रिंट आउट घेऊन दिलं असेल. लेटर मिळालंच नाही, वकिलाचं लेटर कसं मिळालं मग ते पण नाही, वकिलाने लेटर पाठवलं असेल. वकिलाला माहिती पडलं की वकिलाला लेटर द्यायचा, त्याला ऑथॉरिटी असते. नाही असिस्टंट नाही, जो वकील असतो ना, आम्हाला लेटर मिळालं नाहीये, तर वकिलाने कसे काय गेले मग हे पुढे चालू कर. बरोबर आहे, बरोबर आहे. हे आपण नंतर डिस्कस करूया, आधी सगळं समजून घेऊया. समजावून सांगतो. हे किती खोटं बोलतात हे तुम्हाला कळेल, आणि ह्यांच्या हातात तुम्ही तुमचा प्रोजेक्ट देताय ते तुम्हाला कळेल. ठीक आहे, किती खोटी लोक आहेत ती. गोरेगावला न भेटणारी कमिटी बँड्राला भेटली का. हा, बँड्राला लगेच आले. कारण मी बरोबर पाहुणे नव्हतो तिथे, अरे तू किती वाजता पोहोचले. गोरेगाव जवळ की बँड्रा जवळ. बिल्डरच्या माणसाला असे सगळे माशासारखे असे, आणि ते तिथे वॉचमॅन सारखे तिथे एसआरएच्या गेटवर. त्यांना माहित आहे की बिल्डरला पट्टे पडले की लगेच पळायचं.
ते तिकडे बरोबर. म्हणजे आता जर कमिटीला भेटायचं असेल तर एसआरए मधूनच लेटर आणायचं का? फक्त एसआरए मधून लेटर आणलं तरच कमिटी भेटणार. तरच कमिटी. आता मला बरोबर. हेच करायला लागेल. गोरे साहेबांना काही विचारलं तर कमिटीला विचारा फक्त गोरे नावाला जातो. चला जाऊ दे, चला पुढे. चला हरकत नाही. तर मग हा तर मग तेच मग मॅडम बोलल्या की मग तुम्ही आलात तरी कसे. तर मग त्याच्यावरती जे काय त्यांनी लेटर त्यांच्या हातात टेकवलं आणि मग मॅडम म्हणाल्या की आता ठीक आहे आपण यांना पुढची तारीख देऊया, यांना पुढची तारीख द्या. आम्ही म्हटलं की आमचं ऐकून तरी घ्या, अकार्यक्षम कमिटी आहे, ह्यांनी कधी GBR घेतलेला नाही, ह्यांनी कधी ऑडिट केलेलं नाही. ठीक आहे, हे सगळ्या ह्याच्यावरून तुम्ही ह्यांच्यावर लवकर निर्णय करा. तर त्या म्हणाल्या की पहिली हिअरिंग आहे. ठीक आहे, ह्यांनी स्वतःहून वकिलाचं लेटर आणलेलं आहे की बाबा आमचा वकील इथे नाही आहे म्हणून. ठीक आहे, आमचा वकील इथे नाही आहे म्हणून. तर मग मला ह्यांचं पण म्हणणं ऐकून घ्यावं लागेल आणि ह्यांना एक चान्स द्यावा लागेल. ठीक आहे, तर तो एक चान्स मी लक्षात घेता ह्याच्या पुढची जी तारीख आहे ती मी ह्यांना देते. त्या तारखेमध्ये वकिलाला ह्यांनी नियुक्त केलेला आहे, कमिटीचा तो वकील आहे, त्याचं रिझोल्युशन. ठीक आहे, कमिटीने त्यांचा स्वतःचा वकील म्हणून याला निवडलेला आहे ते लेटर द्यावं. त्याचसोबत ह्या वकिलाला पण घेऊन यावं आणि तुमचे सगळे खुलासे करावे. ठीक आहे, पुढच्या हिअरिंगला आपल्याला ते मॅडम म्हणाले की हे तुम्हाला करावं लागेल. तर त्याची तारीख आहे 8 जुलै, सोमवार 8 जुलै. ठीक आहे, सगळ्यांना सांगतो, जर आतापासूनच तारीख सांगतो. लेटर आपल्याला भेटल्याशिवाय लेटर, 8 जुलै व्हॅलिड नसणार. व्हॅलिड नसणार. आता ही त्यांनी तारीख सांगितलेली आहे, पण ही जी तारीख आहे त्याची पण नोटीसचं जे लेटर आहे ते आपल्याला घ्यायला लागणार आपल्या हातामध्ये. तर ते 8 जुलैची जी तारीख आहे ती सगळ्यांनी थोडं डोक्यात ठेवा. ठीक आहे, कारण आपल्याला त्यावेळेला वेळ लागणार आपल्या सगळ्यांची. ठीक आहे, थोडा वेळ काढा तुमच्या आयुष्यातून, तुमच्या कामाधंद्यातून, आपल्या घरासाठी. ठीक आहे, आणि तिथे वेळ काढून तिकडे या, जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की लोकांची किती हाल होत आहे तिकडे. ठीक आहे, आपण हाल होत आहेत म्हणूनच आपण इथे जमत आहोत. ठीक आहे, 8 जुलै ती हिअरिंग झाली. त्याच्यावरती जो काही निर्णय होता ती पुढची तारीख दिली गेली. त्याच्यानंतर आला आपला भाड्याचा विषय आला. त्यावेळेला आपण कोणाविरुद्ध भाडं टाकलं होतं? सनशाईन विरुद्ध. हो बोला. महेश मोरेस्करचे भाऊ जे मोठे आहेत त्यांचं नाव मला आठवत नाही. सुरेश मोरेस्कर ना. मी त्यांच्याच पाठी बसलेली. त्या कमिटीच्या विरुद्ध जेव्हा बोलताना तू काय एक पण GBR लावलं नाही. तुला काय माहिती आम्ही किती लावले GBR? तर मला इथे एवढ्या सगळ्यांनी विचारायचं GBR लावलेलं कोणी त्यांच्या GBR मध्ये कधी गेलेले आहेत काय? मागच्या 4 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये म्हणजे किती वेळा गेले त्यांच्या मीटिंग मध्ये. हो, त्यांनी मीटिंग लावलंय म्हणून आपण समोर आलो आहे त्यांच्या. का ती लोक आपल्या समोर आलेत गेले तुमच्यापैकी? कोणी आलेलं नाही त्यांच्या. फक्त बिल्डर आणायचा आणि बिल्डर काढायचा, एवढी GBR सोडून दुसरी काही घेतलीये का? GBR लावायला पैसे लागतात आणि आपल्याकडे ते ते काय बोलतात आम्ही लावलेत कितीतरी. बरोबर. आणि हा त्यांना बोलू. ते म्हणतायत ना आम्ही लावलेत, आम्ही पण ते जेव्हा कमिटी आता कसे आपण पैसे गोळा केले तसे त्यावेळेस पण गोळा केलेत पैसे. त्यातला एक मी आहे. बरोबर. हा, माझ्याकडे जर ते प्रूफ नसेल तरी ती मी बघतो कुठे भेटली तर ती रसीद की माझ्याकडे असेल एखाद्या वेळेस, पण ती भेटली तर मी त्यांना दाखवेन. मी पण तुमच्यात आहे पैसा गोळा करणार. म्हणजे हे एक येईल, कारण ते म्हणतील ना की आम्हीच लावलेत म्हणून. तसं नाही बोलता येणार. म्हणजे आम्ही केलेलं आहे. हा, आमचं नाव आहे त्याच्यात स्टार्टिंगला. जे आता आपण नाही ग्रुपला केलेले. हा, पण त्या आपण काय पावती वगैरे नाही दिली, पण त्यांनी त्यावेळेस दिली. हा, बरोबर. असं एक ती पावती उपयोगी पडेल आता. ठीक आहे ना, हरकत नाही. हो, बरेच वर्ष झाले. ठीक आहे, पण माहिती तरी पडलं ना. बरोबर. बघा, आता त्यांना जे काही पुढे आणायचंय, दाखवायचं आहे. ठीक आहे, ते किती खरं आहे किती खोटं आहे ते त्यांनी मांडल्यावरती सरळ लोकांच्या समोर येणारच आहे. ठीक आहे, तर ते त्याच्याबद्दल तर काही हरकत नाही. त्यांना काय दाखवायचं ते दाखवू दे, वकिलाकडून काय दाखवायचं ते दाखवू दे. ठीक आहे, त्यांच्याकडे बरेच पैसे आहेत वकील ठेवायला वगैरे. ठीक आहे, आपल्याकडेच फक्त भाडं भरायला आणि जगायला पैसे नाही. बरोबर ना. आपणच कसे तरी जगतोय, ते बरोबर सगळं करतात. भाडं पण भरतात, वकील पण करतात, बिल्डर पण करतात, सगळं करतात. ठीक आहे, तर हरकत नाही, त्यांना उत्तर देऊ दे. आपण पुढच्या मुद्द्यावर येऊया. पुढचा मुद्दा होता आपला भाड्याचा. भाड्याच्या मुद्द्यावरून ज्या वेळेला आम्ही आताच होतो, कारण नंतर 15वा नंबर आपलाच होता. ठीक आहे, आम्ही आताच थांबलो. अजून थोडेसे मेंबर आपल्या आतमध्ये आले होते. भाड्याचा मुद्दा चालू होता त्यामुळे.
तर मग आपण कोणाच्या विरुद्ध टाकलेलं की कोणी नाही दिलंय भाडं, तर बाबा सनशाईनने नाही दिलंय. पण आतमध्ये कोण आलं? गणेश गोरे, राक्षी डेव्हलपर. ठीक आहे, ते आतमध्ये आले. मॅडमनी त्यांना विचारलं की बाबा यांचं भाड्याचं काय आहे, जुनं भाड्याचं काय आहे. तर ते डेव्हलपर सरळ बोलले की मॅडम मी तुम्हाला एक क्लिअर करून सांगतो, हे लोक पण समोर आहेत, मी मागचं भाडं देणार नाही. ठीक आहे, व्हिडिओ बघतायत त्यांना पण मी सांगू इच्छितो, गणेश गोरेंनी सरळ सांगितलं मी मागचं भाडं देणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की बाबा मागचं भाडं देणार नाही, तर मग आतापासून जे 9 महिने तुझे झाले त्याचं काय? तर तो नाही, ते 9 महिने नाही, ते SRA मला सांगेल तसं मी भाडं द्यायला चालू करणार. SRA जर म्हटली तू पुढच्या वर्षीपासून दे, तर मग तुला कशाला निवडून दिला आम्ही ऑगस्टमध्ये? मग तू पुढच्या वर्षी यायला पाहिजे होतं, बरोबर ना? तुला जर पुढच्या वर्षीच भाडं वाटायचं होतं तर पुढच्या वर्षी आला असतास, आधीपासूनच कशाला आलास इकडे? बरोबर, ते झालं. त्याच्यानंतर मॅडम बोलल्या की अच्छा ठीक आहे, तुमच्या इकडे झोपडीधारक किती आहेत? तर ते सगळे प्रश्न आपल्याला विचारले. झोपडीधारक किती आहेत तिकडे, परत झोपड्या कोणी बांधलेल्या आहेत का, परत झोपड्या बांधल्या आहेत तर मग त्यांचा काही काउंट आहे का तुमच्याकडे? तर कमिटी मेंबरने म्हटलं हो 101 आहेत, 600 लोक आपले पात्र सभासद आहेत. ठीक आहे, तर मग मॅडमनी त्याला विचारलं की बाबा तू भाडं कसं वाटणार आहेस, 210च्या परिपत्रकाने वाटणार आहेस का? हां मॅडम, मी 210च्या परिपत्रकाने भाडं वाटेन आणि मला फक्त 1च महिना द्या. ठीक आहे, मला फक्त 1च महिना द्या, मी तेच मागायला तुमच्याकडे आलो होतो, मला 1 महिना द्या, मी लोकांचं भाडं वाटतो. ठीक आहे, तर मॅडम म्हणाल्या अच्छा मग तुझं भाडं वाटणार आहेस तर मग तू SRA मधून वाटणार आहेस का तू परस्पर वाटणार आहेस? तर तो बोलला नाही मॅडम, मग ते पात्र खरेदी विक्री त्यांचं काय? तर मॅडम म्हणाल्या अपात्रवाल्यांना SRA मधून तर भाडं मिळणार नाही. ठीक आहे, ते तुझा प्रश्न आहे, तुला प्रोजेक्ट करायचा आहे तर तू भाडं द्यायला हवं तर दिलं तर पाहिजेच. ठीक आहे, मग ते तू दिलं पाहिजे तर तू बाहेरून त्यांना भाडं दे, जे काही असेल ते. बाकी पात्र सभासदांना तर SRA भाडं देणारच आहे, अपात्र सभासदांना तू दे. आणि जे पण खरेदी विक्रीवाले आहेत त्यांच्याबाबत आम्ही आता काहीच करणार नाही. जी एनेक्शरची यादी आहे, ज्या एनेक्शरच्या यादीवरती जो मूळ मालक दिसतो, ठीक आहे, त्या मूळ मालकाच्या नावानेच जे काही चेक असतील ते चेक जातील आणि त्या मूळ मालकाला पैसे जाणार. ठीक आहे, तर हा मुद्दा पण तिकडे तिने क्लिअर केला की बाबा हे असं होईल SRAच्या मार्फत गेल्यावरती. तर आम्ही म्हटलं मॅडम पण आमचं मागचं एवढं थकीत भाडं जे आहे त्याचं काय करायचं? तर बोलला ह्यांचं मागचं थकीत भाडं 50 कोटी आहे, मी कुठे देऊ या लोकांना 50 कोटी भाडं? ठीक आहे, तर त्या मॅडम आम्ही पण तेच म्हणालो की आमचं मागील भाडं तर आम्हाला पाहिजे, आम्ही आमचं का नुकसान करू? तर मॅडम त्याच्यावरती म्हणाले आपण त्याच्यावरती काहीतरी बघूया. ठीक आहे, पण ते काय मला वाटत नाही, आपण काहीतरी बघूया. तुमचा काय मुद्दा आहे? तुम्हाला भाडं मिळाल्याशी मतलब एवढंच ना, आणि काम चालू झाल्याशी? आम्ही म्हटलं हो आम्हाला भाडं मिळायला हवं आणि काम चालू व्हायला हवं, एवढंच आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर मग त्या मॅडम म्हणाल्या की बाबा ठीक आहे, या बिल्डरला 24 तारखेची तारीख द्या, 24 जून. ठीक आहे, 24 जून ही तारीख दिलेली आहे बिल्डरला आणि म्हटलं की ह्या तारखेपर्यंत तू सगळ्यांना भाडं वाटलं पाहिजे. ठीक आहे, पण त्याच्या आधी मॅडमने कमिटीला सांगितलं स्पष्टपणे की तुम्ही आधी लोकांना बोलवा, तुमची AGM घ्या, जनरल मीटिंग घ्या, ज्याच्यामध्ये तुमचे सगळे सभासद येतील. त्या मीटिंगमध्ये तुम्ही लोकांना माहिती द्या. ठीक आहे, पुढची तुमची सगळी माहिती द्या आणि मग तिकडे लोकांना सांगा की तुम्हाला हे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन यायचे. ठीक आहे, आधार कार्ड झालं, पॅन कार्ड झालं, बँक पासबुक झालं, कॅन्सल चेक झालं, हे सगळं. पण त्याच्या आधी काय करायचं आहे? त्याच्यासाठी AGM आधी घ्यायची आहे आणि लोकांना माहिती द्यायची आहे आणि मग ते डॉक्युमेंट तुम्ही घ्या. ते डॉक्युमेंट घेऊन SRA मध्ये जमा करा. आम्ही तुम्हाला एनेक्शरची कॉपी देतो, आत्ता जे लेटेस्ट एनेक्शर आहे त्यानुसार कॉपी देतो. त्या कॉपीनुसार तुम्ही लोकांना फोन करून त्यांचे डिटेल घ्या, ते SRA मध्ये जमा करा. बिल्डरला सांगितलं तोपर्यंत तू भाडं SRA मध्ये जमा कर, तुझं जे पण परमिशन आहे ती सगळी क्लिअर कर. तुझं कुठपर्यंत आलंय? नाही माझं ते चालू आहे. मी म्हटलं यांनी काही केलेलं नाही, आत्ताच आम्ही वरती जाऊन आलो. वरती जाऊन या, सेलर साहेबांना विचारा काही यांनी लेटर पाठवलं, 1 जानेवारीला पाठवलेलं, त्याच्यावर काहीच केलेलं नाही, त्याच्यावर काही नाही बोलले. नाही मी करणार आहे, मी पुढच्या हप्त्यात ते सगळं करणार आहे. म्हटलं ठीक आहे, बघूया काय करतात. ठीक आहे, तर त्या ह्याच्यावर त्या मॅडम बोलल्या की तू इथे जमा करणार भाडं, कमिटी जमा करणार डॉक्युमेंट, मग आम्ही इथून लोकांना भाडं देणार. आणि
लोकांसोबत ॲग्रीमेंट करायचे. ठीक आहे, लोकांसोबत ॲग्रीमेंट करायचे. ठीक आहे, तो बोलला हां ठीक आहे मी लोकांसोबत ॲग्रीमेंट करतो. ठीक आहे, आणि एवढं बोलून तिथून आम्ही